हवी बस ही तोंडली आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कट करून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहेत मी ती। आता काढून घेऊया। थोडीशी अशी पिळून घ्यायची, त्यांच्यात पाणी राहू नये म्हणून। अशा प्रकारे आपण थोडीशी पिळून घेतलेली आहे आणि याच्यातलं पाणी निघालं आहे। आता इथे मी थोडंसं वाटण काढलेलं आहे। कांदा, मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि शेंगदाणे, कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दरदरीत वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया। थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि हे आपण वाटण केलेलं शेंगदाण्याचं ते त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फ्राय करायचे आहेत आपल्याला, मी तव्यावरच करून घेणार आहे। तेल टाकून घेऊया। मस्त तेलावर परतून घ्यायची। मंद आचेवर थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे आपला मीठ मसाला छान भिजून राहील। बघा मस्त आपली तोंडलीची भाजी तयार झाली। डब्यावर द्यायला सुक्की अशी मस्त तोंडलीची भाजी।